डिलिव्हरी बॉय आला, बलात्कार करून गेला. मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी ही बातमी तुम्ही सुद्धा नक्कीच ऐकली असेल. पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आला. तो तुम्हाला माहित असायलाच हवा. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला ही बातमी माहित नसेल तर आधी मित्रांनो या बातमीविषयी जाणून घ्या. तर काय झालेलं मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढव्यामध्ये 25 वर्षीय महिलेने एक पार्सल ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि ते डिलिव्हर करण्यासाठी डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या पत्त्यावर आला. महिला दारात पार्सल घेण्यासाठी आली तेव्हा त्याने लगेच त्याच्या खिशात असणारा स्प्रे काढला आणि तो स्प्रे त्या महिलेच्या तोंडावर मारला. महिला लगेच बेशुद्ध झाली आणि संधी साधून त्याने महिलेला आत ओढलं, दार लावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. घरातून बाहेर निघताना त्याने त्याच महिलेच्या मोबाईलवर स्वतःचा आणि तिचा एक सेल्फी घेऊन ठेवला आणि त्याने लिहून ठेवलं, खूप मज्जा आली, मी पुन्हा येईन, तयार रहा. या घटनेनं मित्रांनो संपूर्ण पुणे हादरून गेलं. आपण घरात सुद्धा सुरक्षित नाही आहोत याची जाणीव झाली. पण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एक मोठा ट्विस्ट समोर आला. तो म्हणजे ज्या महिलेने ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती ती तक्रार खोटी होती. कोणत्याही डिलिव्हरी बॉयने तिच्यावर तिच्या घरात घुसून बलात्कार केला नव्हता ना. तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं होतं. तिच्यावर जबरदस्ती करणारा हा तिचा बॉयफ्रेंड होता. त्या महिलेला घरात एकटा वाटत होतं म्हणून तिने तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून घरी बोलावलं आणि नंतर त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध करायचे होते. पण महिलेला मासिक पाळी सुरू होती त्यामुळे तिला शारीरिक संबंध करायचे नव्हते. पण तरीही तिचा बॉयफ्रेंड काही ऐकत नव्हता म्हणून त्या महिलेचे डोकं सटकलं आणि तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरोधात ही खोटी तक्रार दाखल केली. तर मित्रांनो, हा असा सगळा मॅटर होता ज्यामध्ये त्या मुलीने स्वतःचा आणि पोलिसांचा सुद्धा वेळ वाया घालवला. आता पोलीस तिच्यावर काय कारवाई करतात की सोडून देतात हे बघणं महत्वाचं ठरेल. बाकी मित्रांनो, यावर तुमचं काही मत असेल तर नक्की कमेंटमध्ये मांडा.